युद्ध लांबले तर पेट्रोल डिझेल संपणार, जाणून घ्या सद्यस्थिती। मंडळी, सध्या सुरू असलेल्या युद्धांमुळे इंधन संपेल किंवा महाग होईल यासाठी सध्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या जात आहेत। परंतु मंडळी, इराण इस्रायल युद्धामुळे तेलाचा पुरवठा बंद झाला तरी 75 दिवस म्हणजे 2.5 महिने पुरेल एवढा इंधनाचा साठा देशात आहे। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातही इंधन टंचाई भासण्याची शक्यता नाही। युद्ध दीर्घकाळ लांबले तरच चिंतेची परिस्थिती उद्भवू शकेल। मात्र सध्या तरी नागरिकांनी कोणतीही घाई न करता पेट्रोल पंपावर रांग लावण्याची गरज नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे। भारत देश हा इंधनासाठी एका देशावर अवलंबून नाही तर तब्बल 41 देशांकडून इंधन घेतो। त्यामुळे देशातील इंधन पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही। इराण आणि बहरीन यांच्या मध्यभागी असलेल्या होर्मुझ खंडामधून जगाला 25 ते 28% इंधन पुरवठा होतो। त्या परिस्थितीत इराणने हल्ला केल्यामुळे तिथे गोंधळाची परिस्थिती असून तेथून इंधन पुरवठा करणारी जहाज वाहतूक बंद झाली आहे। त्यामुळे इंधन पुरवठ्यातील विलंब होऊ शकतो। सौदी अरेबियातील सर्वात मोठी रिफायनरी कंपनीवर हल्ला झाल्याने तेथूनही इंधन पुरवठा बंद आहे। असे असले तरी इंधन कमी पडणार नाही, मात्र ते महाग होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात। मंडळी, या युद्धाबाबत तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा।